तुमचा पहिला प्रश्न आहे, ॲनिमिया बरा करण्यासाठी कोणते फळ सर्वात फायदेशीर आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी डाळिंब, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी पेरू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डाळिंब. तुमचा दुसरा प्रश्न आहे, प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए अंडी, ऑप्शन बी दूध, ऑप्शन सी सोयाबीन, ऑप्शन डी कडधान्य. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सोयाबीन. तुमचा तिसरा प्रश्न आहे, निळी सफरचंद कुठे आढळतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चीन. तुमचा चौथा प्रश्न आहे, प्लास्टिकला विघटित व्हायला किती वर्षे लागतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 100 वर्ष, ऑप्शन बी 200 वर्ष, ऑप्शन सी 300 वर्ष, ऑप्शन डी 450 वर्ष. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 450 वर्ष. तुमचा पाचवा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए सहारा वाळवंट, ऑप्शन बी गोबी वाळवंट, ऑप्शन सी थारचे वाळवंट, ऑप्शन डी कलाहारी वाळवंट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सहारा वाळवंट. तुमचा 6वा प्रश्न आहे, कोणता पक्षी सर्वात मोठे अंडे घालतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए बॅट, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी हंस, ऑप्शन डी शहामृग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी शहामृग. तुमचा 7वा प्रश्न आहे, कोणता पक्षी आपल्या कानांनी पाहतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए वटवाघूळ, ऑप्शन बी उल्लू, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी पोपट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वटवाघूळ. तुमचा 8वा प्रश्न आहे, सूर्यमालेचा प्रमुख कोण आहे? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए आकाश, ऑप्शन बी पृथ्वी, ऑप्शन सी सूर्य, ऑप्शन डी चंद्र. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सूर्य. तुमचा 9वा प्रश्न आहे, सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने कोणत्या आजारापासून आराम मिळू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए बद्धकोष्ठता, ऑप्शन बी ताप, ऑप्शन सी कावीळ, ऑप्शन डी दमा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बद्धकोष्ठता. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणता पक्षी दुधापासून पाणी वेगळे करू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोकिळा, ऑप्शन बी हंस, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी वटवाघूळ. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.